आणि त्यानं हिंदवी महादेव जी इकडे ये. असाच रायगडावर जा आणि सांग शिवबाला की तुमच्या आऊसाहेब दुःखी आहेत. त्यांच्या डोळ्यात आसू आहे. तुम्ही जर जेवायला बसला असाल तर हात धुण्यास राजगडावर या म्हणावं. आम्ही तुमच्या येण्याकडे डोळे लावून बसलो आहोत. जी मासाहेब. मुजरा राजे. बोल महादेव. महासाहेबांचा आपणासनी तातडीचा बुलावा आहे. काय तातडीचा बुलावा? आऊसाहेबांचा आम्हाला? राजे, महासाहेब दुःखी आहेत. ते त्यांच्या डोळ्यात आसू आहेत. राजे, आपण जर भोजनास बसला असाल तर हात धुण्यास राजगड यावं असा निरोप आहे. काय आऊसाहेब दुःखी? कोणी दुखावलं आमच्या आऊसाहेबांना? कुठल्या सेवकांना अपमान केला? कुठल्या पत्नीनं मानभंग केला? राजा, राजा अपशकुन झाला. अपशकुन झाला राजा. अपशकुन झाला राजा. महादेव, अपशकुन नामर्दासाठी असतात. कर्तबगार माणसाने अपशकुनाला थांबायचं नसतं. तू चल, आऊसाहेबांना सांग आम्ही येतो आहोत. निरोप दे त्यांना. मुजरा आऊसाहेब. या शिव. आऊसाहेब, रायगडाला तातडीचं आमंत्रण धाडलं. आऊसाहेब, आपण दुःखी आहात. काय झालं त्वरित सांगा आऊसाहेब. शिवबा, तुम्ही नरसिंह आहात. हे तुमचं राज्य लेखी सुनांसाठीच आहे ना? काही शक आऊसाहेब? शिवबा, कधी घेणार आपण हा किल्ला? शिवबा, आपण बोलत का नाही? त्या मेल्या उदय भानानं कमल कुमारीला पळवून आणली आहे. आऊसाहेब, किल्ला घेतला जाईल. आम्ही हा किल्ला जातीनं लढवू. शिवबा, तुमच्यात सामर्थ्य आहे. आणि तरी सुद्धा किती दिवस आपल्याला हे सहन करावं लागेल. तुम्ही स्वराज्य घडवलं, पण मिर्झा राजे जयसिंगांच्या तहामध्ये जे किल्ले दिले त्यातला हा आमचा आवडता गड कोंढाणा. या गडावरील हिरवं निशाण आम्हाला रोज पाहावं लागतं रे. शिवबा, रोज 2 घास तरी आम्ही कमी खातो या कोंढाण्यासाठी. हा गड ज्याच्या ताब्यात त्याला कोकण घेणं अवघड नाही. शिवबा, आपलं बरोबर रास्त आहे आऊसाहेब. राजे, शेलार मामा आणि सुभेदार आल्या. ती पाठवून देते ना. जी. मुजरा मासाहेब. मुजरा राजे. राजे, शिरकरपण आमच्या घरी सुभकारी आली मले. बाळराय बसून लगीन ठरवले. आपण याल, उद्वाराला आशीर्वाद द्याल, आपल्या पायधुळीनं आमचं गाव पावन कराल म्हणून आमंत्रण ठेवून आले. शोभा, अहो बोलत का नाही सा? अहो ताना आपल्या मुलाच्या लग्नाच्या अक्षता द्यायला आलाय. अष्टमीचा मुहूर्त धरलाय. हा, आणि आपण अगत्याने याचं बर का? मामा, याच दिवशी किल्ले कोंढाण्यावर अक्षता टाकायचं वचन आम्ही आऊसाहेबांना दिले. तानाच्या घरी शुभकार्याचं आमंत्रण आपण आता आम्हाला देतात, पण आम्हाला येता येणार नाही मामा. कारण कोंढाण्यावर अक्षता टाकण्यास आम्ही अगदी जातीनं जाणार आहोत. गनिमी कावा करून देवत बसवून वर घोडा घेऊनच मूळ न्यायचा आहे. औचित व्यायांची उरावरी कडकडून गाठ घेऊन बाणा बंदुकातून अक्षता टाकल्या, ढाली तलवारींचे ताशे कडाडले की एकदम कोंढाण्याची वरात घेऊनच आम्ही येऊ. तोपर्यंत तानानं शुभकार्य आटोपून गडावर यावं. मुळीच नाही राजा. राजांनी लढायला जावं आणि आम्ही लग्नात वर बाप म्हणून निर्वावं हे आम्हाला शोभलं जात नाही राजा.
असताना तुम्ही लढाईला जावं, मग आम्ही कशाला? शिवबा, ताना आला ते बरं झालं. ताना, तू किल्ला जिंकून घेणार याबद्दल आम्हाला खात्री आहे. पण तुझ्या घरी रायबाचं लगीन काढलेस ना तू. दुसरं कुणीही कोंढाणा घेईल, पण तू कोंढाण्याच्या मोहिमेवर जाऊ नकोस. माझ्या बाळ राऊचं शुभकार्य आवरून घे. काळजातल्या माणसाचं कौतुक कोणत्या शब्दानं करायचं रे? शब्दच सुचत नाही. पण आता पणवीन आणू नका मासाहेब. मी किल्ला घेईनच. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं. नाही तानाजी, नाही. शिवबा, कोंढाणा किल्ला घेण्यासाठी तानाकडे नेतृत्व द्यावं. राजा ऐकलेच का मासाहेब काय म्हणतात ते? आता त्या आज्ञा शेवकाला. अष्टमीच्या रात्रीत जातो आणि नवमीला गडताव्यात घेतो. काम फक्त झालं की मगच हा शेवक आपल्या मुजऱ्यासाठी हजर राहील. ठीक आहे ताना, हे घे. पण ताना, 4 महिने वेढा आणि 10 महिने मोर्चे असला रेंगाळा कारभार वाघा चित्त्याला नाही पटत. घाल झडप, पण मोका अचूक साधूनच. आई भवानी तुमच्या पाठीशी आहे. या तुम्ही. मुजरा राजे, मुजरा राजा मुजरा. जय भवानी, जय भवानी. मी ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलंस? तुम्ही म्हणा लढाईला जाणार आहे. अहो, इकडे दारात लग्नाचा मांडव सजवलाय. नवऱ्या मुलाला हळदी लागल्यात. नक्षत्र सारखी मुलगी घरात सून म्हणून येणार आहे आणि तुम्ही लढाईला चाललाय. काय तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का नाही? काय म्हणालीस? तसं नव, 4च दिवसावर आपल्या पोराचं लगीन आले. अशा वेळी आपण इथं असायला पाहिजे. पण तुम्ही ते सोडून लढाईला चाललाय. ही तुमची कायमचीच लढाई आहे. अगं, मराठ्याचा धनी तिकडे संकटात असताना आम्ही लग्नात वर बाप म्हणून मिळवावं हे आम्हाला शोभलं जात नाही. नका जाऊ तुम्ही लढाईला. अहो, हाताना ताटातली निरंजनी इजली. कुंकवाचा करंडा जमिनीवर सांडला. अपशकून झालाय धनी. अपशकून झालाय. जाऊ नका तुम्ही. फुलसट हाईस. बाईच्या जातीला अक्कल नसते म्हणतात ते काय खोटं नाही. अगं, ताटातली निरंजनी इजली म्हणजे काय आम्ही मेलो? आणि नाही इजली तर आम्ही जिवंत राहू. हे बघ, तुला भीती वाटत असेल तर हे घे. काय केलं साहेब? आता हे आम्ही परत आल्यानंतरच लावायचे. येतो आम्ही. सूर्याजी, मामा, चला. नाईक, ओ नाईक, गुंधळी आल्यात गुंधळी. संभाटण्याच्या पंभाट हाय. संभाळाम वाजायचं बी हाय. जगदंबे,
आम्ही तुम्हाला नवस केलता, मात्र नवस फेडू शकलो नाही, जागर घालता आला नाही, अहो गोंधळीच मिळाला नाही. आता मात्र तुमच्या कृपेने किल्ल्यावर गोंधळ आलेला आहे. घालूया जागर. बाप रे, गोंधळी म्हणावा तर गडी जबरदस्त आहे, आणि नाही म्हणावा तर पोशाख गोंधळाचाच आहे की. राम 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 राम. कुठून आलायसा? तुळजापुराहून. कुठं निघाला होता? आलो तू जागरण गोंधळाला. रात झाली म्हणून आलो मुक्कामाला कुळीवाड्यावर. मग गोंधळ घालतायसा? आता दिली संधी तर घालूया की गोंधळ. एवढ्यासाठी झालो तू नवा. आम्ही आंबेच गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी. आणि गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरी नाम संभळ, घालावा गोंधळ वासुदेव हरी नाम संभळ. कशी झोप लागली मर्दाला, कशी झोप लागली मर्दाला, आया बहिणी देता दुश्मनाला. लाज पाहिले मी शाबाळ गायला, धरा देतो भरा बांगड्याला, पितळ्यानो नेसा लुगड्याला. थांबा थांबा, कोण तुम्ही? या बेल भंडाऱ्याची शपथ घेऊन कुठं बोलणार नाही असं वचन द्या, मग मी सगळं सांगेन. अरे पण तुम्ही कोण आणि कुठून आलायसा गडावर? हे गोंधळाचं रूप घेऊन या कवड्याच्या माळा अडकून अशी गोंधळावाने आलायसा की? तानाजी मालुसरे म्हणतात ना, गडाची माहिती घ्यायसाठी आलो. हळू, आम्ही समधी माहिती देऊ. राजांच्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही एवढं करू. ऐका, गडावर त्या यवनाने अक्षी कडक बंदोबस्त ठेवलाय. उदयभानाच्या परवानगीशिवाय मुंगी सुद्धा आत यायची नाही. हा, फक्त एका बाजूनं वाट आहे. पण ती वाट म्हणजे मरणाची तरी आहे. तुम्हाला तिथनं जाता येणार नाही. तुम्ही फक्त वाट सांगा. अहो या स्वराज्यासाठी आम्ही मरणाची वाट असेल तरी ती मी पालती घालू. असं म्हणताय? मग ऐका, गडाच्या पश्चिमेला डोंगिरीचा कडा आहे. पर त्या दरीत मातूर रातकिडे जीव तोडून किंचाळत असतात. लवाराच्या भात्यागत वारा बाळा बाळा बाळातोय. झाड करकरत्यात, गवताची पाती सळसळत्यात. कवा कवा वाघाच्या डरकळ्या बी कानामधून काळजात घुसत्यात. त्या काठ्या कोट्यातनं, विषारी सापांच्या सांती सपाट्यातनं त्यो काडा चढून वर जावं लागतोय. तुम्ही सांगा, सांगा तुम्ही. अहो यवनांचं विचारी बी सपवायला मराठ्यांची अवलाद वाघाचं दात मोजून विषारी सापाचा तोर करून वर येईल. हा, त्यो कडा चढायला दोराची गरज आहे. वरती झाडाला दोर लावता येईल? लाव.
प्रतापातूर गडावर जाण्यासाठी तू लय वेळा मला मार्ग दिलायस आणि म्हणून तुझं नाव यशवंती ठेवण्यात आले. आज मध्यरात्री पत्तोर तू गडावर गेलीच पाहिजेस. चल. यशवंती परत कालीस. तुला दिसतोय तो काळ मला खाणार आहे आणि हे सांगायकरता तू परतलीस. तो काळ मला खाण्यापूर्वी तुझी खांडोळी करून खाल्ली जाईल. पाठीमाग फिर. सूर्याजी दोर तुटला म्हणून थांबू नकोस. कल्याण दरवाजेच्या बाजूला चल. तिकडं कोळी सहाय्य करतील. गडावर आपली माणसं किती आहेत? 300 आहेत. सूर्याजी शत्रूची फौज 1800 आहे. मग ही लढाई व्हायची कशी? शत्रू सैन्य गाढ झोपत आहे. कोण दारू प्याल्यात तर कुणी धुंदीत आहेत. तवर आपण सगळे एकदम हल्ला चढवूया. चला. हर हर महादेव. कमल कुमारी, आओ मेरी बेगम. यहाँ कोई नहीं आएगा, कोई नहीं. कौन आता है हमारे सामने? किसकी मजाल है? यहाँ कोई नहीं आएगा, कोई नहीं. सुना था भगवान गोपाल कृष्ण ने द्रौपदी को बचाया. यहाँ कोई कृष्ण नहीं आएगा. कौन बचाएगा तुम्हें? किसकी हिम्मत है? किसकी हिम्मत है? आओ कमल कुमारी, आओ. तुझा बाप हजर आहे. अरे हिंदू असून इस्लाम धर्म स्वीकारलेल्या उदयसिंग राठोडा. अरे राजपूत कुळात जन्माला आलास आणि सत्ता उपभोगायला मिळती म्हणून इस्लाम झालास. अरे तुझं जिना असेल हिम्मत तर लाव मनगटाला मनगट. थारोळ्यात पडलेल्या माझ्या पोराला लात मारून चाललास कुठं हिजड्या. अरे हिम्मत असेल तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर चाल कर. ये म्हणून चाललात करे हिजड्यानो. वांगा भराला तर लढून मारा. तुमचा सरदार पडला म्हणून काय झालं? तुमची अवलाद कुणाची? जर काय म्हणत तुम्हाला महाराज काय बोल लावतील? गड जिंकून दाखवा. हिरा माघारी. हर हर महादेव. हर हर महादेव. तान्हा, तान्हा, तान्हा. अरे काय सांगणार? अरे काय सांगणार राजाने मी? काय सांगू तुझ्या बायकोला? ताना, ताना, अरे काय सांगू मी? काय सांगू? दादा, 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 काय सांगू मी जाऊन वहिनीला? दादा, रायबाने मला विचारलं, रायबाने मला विचारलं, लेकराने विचारलं तर मी काय सांगू? दादा, दादा, तू काय केलं? दादा,
अरे माझा तानाजी कुठे आहे? तानाजी तानाजी ताना 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 काय केलं ताना ताना जगदंब जगदंब रडू नका मावळ्यानं रडू नका ताना अरे माझा ताना कोंढाणा गड घेतो म्हणून गेला तो कायमचाच केला मामा मामा माझ्या खेळगड्यानं गड फत्ते केला हो 20 वर्ष सतत आईसारखी जपणूक करणारा सवंगडी अखेरचा डाव खेळून आणि जीत देऊनच केला सूर्याजी स्वराज्याचा सेवक कसा असावा हे तानानं दाखवून दिलं आणि भाऊ कसा असावा हे तू दाखवून दिलंस राम राज्यात राम आणि लक्ष्मण ही भावंड अमर झाली आणि या महाराष्ट्राच्या इतिहासात तानाजी आणि सूर्याजी तुम्ही अमर झालात जगदंब जगदंब मामा लहानपणापासूनच फार मोलाची माणसं आम्ही जमवली अनमोल म्हणजे फारच अनमोल हे आमचे सारे चिवलक आमच्या शब्दाकरता कोणतंही दिव्य करायला तयार होतात जणू ते आमच्या समोर उभे असतात ते एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशी पत्र घेऊनच आणि नुसत्या नजरेनच जणू ते आम्हाला विचारत असतात सांग राजा सांग स्वराज्यासाठी संसारावर तुळशी पत्र ठेवू की निखारा ठेवू अशी माणसं स्वराज्यासाठी खर्ची घालायची काय अरे अरे माझा ताना म्हणजे तर माझ्या काळजाचा तुकडाच देहाचा विचार नाही संसाराचं भान नाही सेवा चाकरीत अट नाही निष्ठेत कधी फट नाही कुठलंही काम सांगा बिन बोभाट करायचं एवढंच फक्त ठाऊक पराक्रमाची शर्त करून तळ कोकणाचा दरवाजा तानानं आमच्यासाठी कायमचा उघडला शेवटी मी गड घेतो म्हणून आला एक गड घेतला पण अरे पण हा माझा सिंह गेला रे हा माझा सिंह गेला मामा मामा गड आला पण माझा सिंह गेला माझा सिंह गेला जगदंब जगदंब अक्षता